लक्ष देऊन ऐका. सर्वात पहिलं, देवाची इच्छा काय आहे? काय आहे? आपण पवित्र जीवन जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे? की आपलं तारण व्हावं ही त्याची इच्छा आहे. आणि तिसरी गोष्ट, इफिसकरास पत्र अध्याय 6 मध्ये वचन 6. इफिसकरास पत्र अध्याय 6 वचन 6. आणखी एक परमेश्वराची इच्छा काय आहे ती पाहूया. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची असे मानून ती सद्भावाने करा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे तर ख्रिस्ताच्या दासांसारखे करा. वचन 8. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले काम करीतो, देवाची इच्छा काय आहे ते काय आहे जे आपण पूर्ण मनापासून केलं पाहिजे. आपण जे काही करत असतो ते करताना कोणीतरी माणूस आपल्याला पाहतो म्हणून करू नका. बरेचसे असे लोक आहेत की कोणीतरी आपल्याला पाहत आहे असं म्हणून ते करत असतात. हे खरं आहे की नाही जरा विचार करा. तुम्ही ऑफिसमध्ये जाता ना, तुमच्या ऑफिसमध्ये बॉस तुम्ही कधी येत असता हे पाहू लागला तर काय तुम्ही उशिरा जाल का? लेट जाणार नाहीत का? कारण ते पाहत आहेत. जर तुम्ही शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे तिथे जाऊन तुम्ही गप्पाच मारू लागला आणि तेव्हा जर बॉस खिडकीमधून पाहू लागल्यावर काय तुम्ही तसं कराल का? तेव्हा बोलणार नाही, तर जाऊन तुमच्या सीटवर तुम्ही बसाल. तुम्ही का असं करत असता? का? कारण की तिथे बॉस पाहत असतो. नसतं तर मग असंच तुम्ही केवळ गप्पाच मारत बसले असते. आणि फोनवर तर बस इकडच्या तिकडच्या बातम्या सांगत बसतात. तेवढ्यात बॉस आला तर लगेच फोन बाजूला ठेवून टायपिंग करू लागता. का लगेच एवढं डिसिप्लिनने काम करू लागता? काय कामाविषयी एवढी श्रद्धा असते का? अजिबात नसते. केवळ तुमचे बॉस आले म्हणून तुम्ही तसं करू लागता. साधारणपणे आपण काय करत असतो, केवळ कोणीतरी आपल्याला पाहत असतं यामुळे आपण प्रामाणिकपणे काम करतो असं त्यांना दाखवतो. आपण खूप चांगले व्यक्ती आहोत असं त्यावेळेला दिसून येतो. आपण खूप हुशार आहोत असं त्यावेळेला दिसून येतं. आपण फार आत्मिकासारखं दिसून येतो. खूप प्रार्थनाशील व्यक्ती आहे असं दिसतं. कोणी इतर व्यक्ती जेव्हा आपल्याकडे पाहत असतो, अशा प्रकारे जेव्हा आपण पाहतो, म्हणून जर तुम्ही आत्मिक जीवन जगू लागता तर तुम्ही ढोंगी आहात. देवाला तुमच्याकडून अशा प्रकारची भक्ती नाही पाहिजे. माणसं तुमच्याकडे पाहतात म्हणून तुम्ही काम करू नका. परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे या सत्याचा स्वीकार करून जगायचं आहे. हीच देवाची इच्छा आहे. कृपया लक्ष देऊन ऐका. पोटिफराच्या घरामध्ये योसेफ तिथे काम करत होता. लक्ष देऊन ऐका. जेव्हा पोटिफराच्या घरामध्ये योसेफ काम करत होता तेव्हा काय झालं? उत्पत्ती 39:11 मध्ये, एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसापैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तिथे कोणी नव्हतं. असं म्हटलं, घरात कोणीच नव्हतं. तिथे केवळ पोटिफराची बायको होती. पोटिफर हा सेनापती होता. याचा अर्थ बऱ्याच काळापासून तो शिपाई म्हणून त्या ठिकाणामध्ये काम करत होता. मग नंतर त्याला सुभेदार बनवला असेल, मग नंतर हजारांवरचा अधिपती, नंतर मग त्याला सेनापती बनवलं. त्याला सेनापती बनण्यासाठी बऱ्याच वर्षांपर्यंत किंवा काही काळानंतर त्याने त्याच्या कामामध्ये प्रामाणिकपणा दाखवला असेल. मग त्याला प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळाल्यावर तो पुढे जाऊन सेनापती बनला असेल. माझा असा अंदाज आहे की पोटिफराला या पदापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं वय कदाचित 40 ते 45 झालं असेल. जर 45 ते 50 वर्षाच्या मनुष्याचं लग्न जर झालेलं असेल तर त्याच्या पत्नीचं जे वय आहे ते 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान असू शकतं. तर मग ही 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणारी जी स्त्री आहे तिने कोणावरती वाईट दृष्टी टाकली माहितीये? तिने एका टीनेज मुलावरती वाईट नजर ठेवली. 17 वर्षाच्या वयामध्ये योसेफाला विकण्यात आलेलं होतं. तो पोटिफराच्या घरामध्ये दासाप्रमाणे काम करत होता. त्या घरामध्ये तो प्रामाणिकपणे काम करत होता. यामुळे त्याला कारभारी म्हणून बनविण्यात आलं. माझ्या अंदाजानुसार योसेफाचं वय त्यावेळेला कदाचित 18 वर्ष तर 19 वर्ष असेल.
अशा 18 ते 19 वर्षाच्या तरुणावरती या स्त्रीने वाईट नजर टाकली, जिचा पती हाय पोस्टवरती एका मोठ्या पदावरती होता. आता या तरुणापेक्षा देखील जास्त वय असणाऱ्या या स्त्रीने त्याच्यावरती वाईट नजर का ठेवली? तिने तिच्या वयापेक्षाही खूप कमी वय असणाऱ्या मुलावर नजर ठेवली. कृपया माझं लक्ष देऊन ऐका. अभिलाषांनी भरलेले पुरुष असतील किंवा मग स्त्रिया असतील, या ज्या स्त्रिया किंवा हे जे पुरुष अभिलाषांनी वासनेने भरलेले असतात, त्यांना वयाचा कोणताही संबंध नसतो. आपल्यामध्ये असे कोणी आहेत का? तुमच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या लोकांवरती तुम्ही वाईट नजर ठेवता का? किंवा मग तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या स्त्रियांकडे किंवा पुरुषांवरती तुम्ही वाईट दृष्टी टाकता? जे वासनांनी भरलेले असतात, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊन पहा. त्यांना वयाशी काही घेणं देणं नसतं, भले लहान असोत किंवा मग मोठे असोत. आपल्यामध्ये असे कोणी आहेत का? तर जागृत व्हा, पश्चाताप करा. बरेचदा असं होत असतं की जेव्हा काही लोक प्रार्थना करण्यासाठी येत असतात ना, ते येतात तेव्हा या दिवसांमध्ये मी निश्चितपणे त्यांना हे विचारत असतो, जे येऊन असे उभे राहतात, जर स्त्री किंवा पुरुष ते बरोबर असतील तर मी त्यांना हे विचारत असतो की तुम्ही कोण आहात? तुम्ही दोघे कोण आहात? तुम्ही असं काय विचारताय? आम्ही पती पत्नी आहोत असं ते सांगतात. असं मी यामुळे विचारत असतो कारण की एके दिवशी एक आई आणि मुलगा आला होता. एक आई आणि एक मुलगा आला. त्यांच्या अडचणीसाठी त्यांनी प्रार्थना करायला सांगितलं. मी प्रार्थना करू लागलो. म्हटलो, देवा, ह्या आईला आणि या मुलाला तू त्यांना आशीर्वाद दे, त्यांना दर्शन दे, त्यांच्या सर्व समस्या दूर कर. अशी प्रार्थना झाल्यावर तेव्हा ती आईसारखी दिसत असणारी स्त्री बोलली, ब्रदर, मी यांची आई नाही. मग कोण आहात? मी तर ह्यांची पत्नी आहे. आता त्यांना काय बोलावं काही समजलं नाही. पाहिल्याबरोबर लगेच समजून येतं की हिचं वय जास्त आहे आणि याचं वय फार कमी आहे. पहा, आणि तो काय बोलत होता? ही तर माझी पत्नी आहे असं बोलत होता. माझ्या डोळ्यांवर मला विश्वास झाला नाही. आता मध्ये माझ्यासमोर कोणी समस्या सांगितली. एक वडील येऊन बोलले, माझा मुलगा म्हणतो एका मुलीवर माझं प्रेम आहे, मला त्याच मुलीबरोबर लग्न करायचं आहे, परंतु त्या मुलीचं वय जरा थोडं जास्तच आहे. मी त्याचं लग्न लावून देऊ का? असं त्यांनी विचारलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणता वय जास्त आहे, किती वर्ष त्याच्यापेक्षा तिचं वय जास्त आहे? तेव्हा ते वडील बोलले की तिच्या जन्माच्या वेळेला माझ्या मुलाचा जन्म देखील झाला नव्हता. तुम्ही तर हसत आहात, परंतु त्याच्या वडिलांबद्दल विचार करा. काय? परत सांगा. जेव्हा ती 10वीची परीक्षा देत होती त्यावेळेला माझ्या मुलाचा जन्म देखील झालेला नव्हता. याचा अर्थ काय आहे माहीत आहे? त्या मुलीमध्ये आणि त्या मुलामध्ये 15 ते 20 वर्षांचं अंतर होतं. मुलगा बोलतो मी त्या मुलीवर प्रेम करतो, मुलगी बोलते त्या मुलावर मी प्रेम करतो. दोघांमध्ये एज डिफरन्स किती आहे? आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान मुलाबरोबर अशा प्रकारे प्रेम करते ही 40 तर 45 वर्षांची महिला. हे काय आहे? काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत? वासनेंनी भरलेल्या लोकांसाठी वयाचं काही देणं घेणं राहत नाही. स्त्रियांनाही नसतं, पुरुषांना देखील नसतं. या सेनापतीची ही पत्नी तिच्या घरामध्ये नौकर म्हणून काम करत असणाऱ्या अशा त्या व्यक्तीवर तिने वाईट नजर ठेवली. हे काय आहे? जरा विचार करा किती भयंकर आहे. आज बरेचसे लोक भयंकर वासनेने भरलेले आहेत. चांगली पत्नी असून देखील मोलकरणीवर नजर ठेवतात. पती असताना देखील घरातील नौकरावरती नजर ठेवतात. अशा लोकांपासून सावध रहा. तुमच्यामध्ये ह्या ज्या वासना आहेत, ह्या वासना तुमचा नाश करून टाकतील. मी तुम्हाला हीच गोष्ट सांगू इच्छित आहे की त्या दिवशी पोटिफराची पत्नी योसेफाला काय बोलली होती. चला वचन 11 मध्ये पाहूया. एक दिवस असे झाले की योसेफ आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता, कोणीच नव्हतं. तेव्हा त्या स्त्रीने, म्हणजे कधी? जेव्हा घरामध्ये कोणीही नव्हतं. पापी लोकांना हेच तर पाहिजे असतं. जिथे कोणी नसतं अशी जागा पाहिजे असते. कोणी येणार नाही असा वेळ पाहिजे असतो. ते केवळ वेळेची आणि संधीची वाट पाहत असतात. असे कोणी आहेत का? पहा, असं पाप करणारे लोक तर अशा वेळेची वाटच पाहत असतात. पाप करण्यासाठी योग्य जागा ते शोधत असतात. सावध रहा. याला व्यभिचार म्हणतात. ते लूज कॅरेक्टर आहे. परमेश्वराची ही इच्छा नाही.
परमेश्वर निश्चितपणे अशा व्यक्तीला दंड देईल, हे तुम्ही विसरू नका. पहा त्या ठिकाणी काय घडलं. ती बोलते, घरात कोणीही नाही, माझा नवरा नाही, कोणी नाही, फक्त आपणच आहोत. चल माझ्याबरोबर पाप कर, असं ती बोलत होती. का माहीत आहे? कारण पाहत कोणीही नव्हतं. त्या मूर्ख स्त्रीचा हा विचार होता की आपल्याला कोणीही पाहत नाही, मग आपण पाहिजे ते करू शकतो. काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत का? मला कोणीही लोक पाहत नाहीत, यामुळे जसं पाहिजे तसं आपण जगू शकतो. माझी आई, माझे वडील येथे नाहीत, ते मला पाहत नाहीत, यामुळे मी कसंही जगू शकतो. माझी पत्नी इथे नाही, माझा पती इथे नाही, यामुळे जसं पाहिजे तसं जगू शकतो. मी कोणाबरोबर देखील फिरू शकतो, मी पाप करू शकतो. असं का? कारण पाहणारे कोणी नाहीत. जर कोणी पाहत असेल मग सावधतेने जगू लागता. माणसं पाहत असतात याची भीती वाटते. परमेश्वर पाहत नसतो का? चला आपण ते पाहूया. वचन 12 मध्ये, तेव्हा त्या स्त्रीने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. म्हणजे त्याने त्याचे वस्त्र तिच्या हातात सोडून देऊन पळून गेला. वचन 9 मध्ये पहा, या घरात ते माझ्यापेक्षा मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? मी का पाप करू असं बोलत आहे. काय बोलतो? मी असं पाप का करू? परमेश्वराच्या विरोधामध्ये, म्हणजे परमेश्वर मला पाहत आहे. तू बोलते कोणी नाही, परंतु माझ्या बरोबर माझा परमेश्वर राहत आहे. तू तुझ्या पतीकडे पाहतेस, परंतु मी माझ्या देवाकडे पाहत असतो. तुझा पती आता तुझ्या बरोबर नाही, परंतु माझा देव माझ्या बरोबर आहे. यामुळेच मी माझ्या देवाच्या विरोधामध्ये कोणतंही पाप करणार नाही. तू तुझ्या पतीला घाबरतेस, परंतु मी तर माझ्या परमेश्वराला भिणारा आहे. तुझा पती तुझ्या बरोबर असेल किंवा नसेल, परंतु माझा देव माझ्या बरोबर असतो. देव माझ्या बरोबरच राहत असतो. परमेश्वर मला पाहत असतो. असं भय बाळगून जगणारा योसेफ पापापासून दूर पळून गेला. अनेकांचं असंच असतं. पती नसेल तर सावध नसतात, असला तर मग सावध राहतात. पतीचं लक्ष असेल तर व्यवस्थित राहतात, नसेल तर माझ्या मनासारखं. परंतु बायबल सांगतं की परमेश्वर आपल्याकडे पाहत असतो. सावधगिरीने जीवन जगणं चांगलं आहे. माणसांना दाखवण्यासाठी नाही, तर परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे हे जाणून घेऊन, परमेश्वर मला पाहत आहे अशा प्रकारचे विचार बाळगून आपण तसं जगावं ही देवाची इच्छा आहे. याविषयी जरा लक्ष द्या. जर कोणी चुकीचे काम करू पाहत असेल, पापी कृत्य करू पाहत असेल, पाप करू पाहत असेल, देव त्यांना पाहत आहे हे जर त्यांना समजलं तर पाप करतील का? सांगा. अजिबात नाही. असं का? कारण देव पाहत आहे. हीच तर देवाची इच्छा आहे. हो, मी तुझ्याकडे पाहत आहे. या सावधगिरीला बाळगून मनुष्य माझ्याकडे पाहत आहेत या गोष्टीने नाही, देव माझ्याकडे पाहत आहे या जागृतीमध्ये जर तुम्ही जगत असाल, तशीच देवाची इच्छा आहे. माणूस आपल्याकडे पाहत आहे असं म्हणून सावध होतो, परंतु त्या दिवशी पोटिफाराची पत्नी जेव्हा तिचा पती घरात नव्हता त्या वेळेमध्ये, तेव्हा ती पाप करण्यासाठी पुढे गेली. परंतु परमेश्वर पाहत आहे अशा प्रकारे सतत सावध राहणारा योसेफ पापावर विजय मिळवू शकला. तो पवित्रतेमध्ये जगला आणि त्यामुळे मिसर देशावरील प्रधानमंत्री म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. काय आज तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे? काय तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे? तर तुम्ही निश्चितपणे परमेश्वराचे नेत्र माझ्याकडे लागलेले आहेत, ते मला पाहत आहेत असं भय बाळगून जगायचं आहे. सर्वात पहिलं तुमचं तारण व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही पवित्रतेने जगावं ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर पाहत आहे या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, त्याचा स्वीकार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी आपण वचनाच्या द्वारे स्वतःला शुद्ध करत राहावं व अशा प्रकारे शुद्ध होण्यासाठी आपण पुढे जावं ही देवाची इच्छा आहे. त्यानंतर थेसलोनिकास पहिलं पत्र अध्याय 5 वचन 16, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. काय आहे देवाची इच्छा? सर्वदा सर्व स्थितीत
आपण परमेश्वराचा धन्यवाद करत राहावा ही त्याची इच्छा आहे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याचा धन्यवाद कर. आणि त्याचे सर्व उपकार विसरून जा. जितके लोक विश्वास ठेवतात सगळे टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या का वाजवल्या नाही याचे 2 कारणं आहेत. पहिलं जे वचन मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येत आहे. दुसरी गोष्ट किंवा मी जे काही सांगतो ते तुम्हाला ऐकायलाच येत नाही. तुम्ही इतकं लक्ष देऊन वचन ऐकताय ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या सर्व आशा देवाने पूर्ण कराव्यात म्हणून हे वचन तुमच्या हृदयामध्ये फलवंत झालं पाहिजे. हीच माझी मनापासून इच्छा आहे. सर्वदा, सर्व बाबतीत, सर्व प्रकारच्या स्थितीमध्ये उपकार स्तुती करायची आहे. मी हा विषय सांगू. खरोखर धन्यवाद देणारा व्यक्ती तो कोण असतो? ज्याच्यामध्ये समाधान असतं त्यामध्ये जगणारा. समाधानामध्ये जगणारा मनुष्य जे काही त्याला मिळालं असतं त्यात तो खुश असतो. तृप्त न होणाऱ्या व्यक्तीला कधी तुम्ही पाहिलं का? असंतुष्ट लोक कितीही मिळालं तरी देखील रडतच असतात. स्कूटर पाहिजे, स्कूटर पाहिजे, स्कूटर पाहिजे असं म्हणून देवाने त्यांना स्कूटर दिली, परंतु शेजारच्यांना तुमच्यापेक्षा महागडी अशी मोटरसायकल दिली. अरे रे, कुठंतरी तुम्ही एक छोटीशी कार खरेदी केली, छोटीशी कार विकत घेतली. आता त्याने प्रार्थना केली, देवा मला कार दे, कार दे असं म्हटल्यावर देवाने त्याला मोठी कार दिली. त्यांच्या कारकडे पाहता आणि मग तुमच्या कारकडे पाहता म्हणता, अरे ही तर लय बेकार कार आहे, छोटीच कार आहे, ही खूपच लहान कार आहे, खटारा आहे. त्याच्याकडे तर पहा किती मोठी कार आहे. ऐका, असं तुम्ही कधीही संतुष्ट होणार नाहीत. अशा प्रकारच्या लोकांनी देवाची स्तुती करणं हे शक्यच नाही. आपल्यापैकी बरेचसे लोक देवाची उपकारस्तुती करत नाही याचं कारण तुम्हाला माहितीये? समाधानामध्ये तुम्ही जीवन जगत नाहीत. यामुळेच तुम्ही त्याला धन्यवाद देऊ शकत नाहीत. देवाने तुमच्यासाठी जे चांगले कामं केलेत ते तुम्ही ओळखून घेत नाहीत. एक मनुष्य एकदा हातोडी घेऊन तो खिळा असा ठोकत चालला होता. तो ठोकता ठोकता तो खिळा त्याच्या हातामध्ये लागला. त्याच्या हातात तो लागल्यावर तो जोराने ओरडला, अयो देवा! नंतर त्याने हाताकडे असं पाहिलं आणि त्याने देवाला धन्यवाद दिला. कशासाठी दिला? हाताला जखम झाली होती, त्या जखमेमधून त्याचं रक्त वाहत होतं. वेदना सहन होत नव्हत्या, त्यामुळे त्याने ती जखम दाबली आणि मग हळूच त्याने तो हात सोडून दिला. रक्त वाहू लागलं आणि तो काय बोलला? प्रभू येशू धन्यवाद, धन्यवाद. का बोलला? माझ्या देवा, बोट व्यवस्थित आहे एवढंच पुरेसं आहे. जखम झाली तर झाली, परंतु बोट वाचलं. असं जर आपल्याला जखम झाली तर, देवा, सकाळी उठून कोणाचं तोंड पाहिलं होतं? माझा सगळा हात सुजला आहे. कठीण आहे. कुठेतरी एका आजीचे सगळे दात पडून गेलेले होते, केवळ 2च दात शिल्लक होते. जरा विचार करून पहा, 2च दात शिल्लक राहिले होते. आता जरा विचार करून पहा. पण ती देवाला धन्यवाद देत होती, बोलत होती, देवा 2च दात राहिले आहेत, देवा धन्यवाद येशू. शेजारी बसलेली त्यांची नात बोलली, आजी, आजी, काय झालं ग बाळा? सगळे दात पडलेत, फक्त आता हे 2च बाकी आहेत. या 2 दातासाठी तू धन्यवाद देतेस, हे काय आहे? अगं बाळा, जर हे दोन्ही दात एका कोपऱ्यात हा असता, दुसऱ्या कोपऱ्याला तो असता तर काय उपयोग झाला असता? एक दात वर आहे, दुसरा दात अगदी त्याच्या खाली आहे, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देत आहे. ती काय बोलत होती? एक खाली आहे, दुसरा अगदी त्याच्या वर आहे, त्यांनीच मी माझं जेवण चावत असते. आणि ती बोलत आहे, या दोन्हीच दातांनी मी चावत असते, त्यामुळेच मी चावू शकते. आणि जर तोच दात दुसऱ्या ठिकाणी असता, कुठं दुसरीकडेच तो असता, तर काय झालं असं सांग? ती तिच्याकडे दात नाही याचा विचार करत नव्हती. खरोखर 2 दात आहेत, एक खाली आहे, एक वर आहे, त्यासाठी आभारी आहे. आपल्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी जर आपण आभारी असलो
तर मग प्रत्येक बाबतीमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ शकतो. बायबल आपल्याला सांगतं सर्व स्थितीमध्ये देवाला आपण धन्यवाद द्यावा, त्याची उपकार स्तुती करावी, हीच परमेश्वराची इच्छा आहे. मी विचारत आहे की गुडघ्यांवरती येऊन पूर्ण मनापासून परमेश्वराची स्तुती करून किती वर्ष झाले? पूर्ण मनापासून परमेश्वराला धन्यवाद देऊन किती वर्ष झाले? जरा विचार करून पहा. प्रभूजी, थँक्यू लॉर्ड, हे बोलण्यासाठी कोणत्याही विषयात असो, मला माहिती नाही, गुडघ्यांवरती येऊन धन्यवाद देवा असं बोलून किती दिवस झाले जरा सांगा. परमेश्वराची इच्छा काय आहे? पूर्ण मनापासून देवाला आपण धन्यवाद द्यावा, ही त्याची इच्छा आहे. माझ्या प्रिय भाऊ व बहिणींनो, येथून पुढे प्रत्येक बाबतीमध्ये जेही देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये आभारी होऊन जगाल तर ते चांगलं आहे. घरात 4 भांडे असले तरी त्यासाठी देखील येशूला धन्यवाद द्या. घरात खुर्ची नसेल, खाली बसत असाल तरी देखील त्यासाठी देवाला धन्यवाद द्या. मी खाली चटाईवरच बसतो, इतरांकडे ते देखील नाही. आमच्याकडे एकच बेड आहे, काही हरकत नाही. असे अनेक लोक आहेत जे खाली चटईवरच झोपत असतात. एकच खोली असेल तरी देखील देवाला धन्यवाद द्या. अनेकांकडे ती देखील नाही. रोडवरती, रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर किंवा बस स्टँडवर झोपणारे अनेकशे लोक आहेत. पती आणि पत्नी यांच्यापैकी कोणा एकाला नोकरी मिळाली असेल तर धन्यवाद द्या, कारण अनेक असे लोक आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत. एक मुलगा किंवा एकच मुलगी असेल तर देवाला धन्यवाद द्या. अनेक असे लोक आहेत ज्यांना संतती नाही. देवाने तुम्हाला जे काही दिलं त्यासाठी तुम्ही देवाला धन्यवाद देऊन जर जीवन जगाल तर तुमच्याकडे जे काही आहे त्यावर देव तुमच्यावरती अनुग्रह करून तुम्हाला भरपूर रीतीने समृद्धी देईल, हे तुम्ही विसरू नका. परमेश्वराची इच्छा काय आहे? आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानाने जगावं. परमेश्वराने जे काही आशीर्वाद आपल्याला दिलेले आहे त्यासाठी त्याचे आभारी राहून त्याला धन्यवाद देत राहणं. देवाची इच्छा काय आहे? की देव तुम्हाला पाहत आहे, मनुष्याविषयी नाही. मनुष्य तुमच्याकडे पाहत आहे या भयाने जगायचं नाही, तर परमेश्वर तुमच्याकडे पाहत असतो, तो तुम्हाला निरखत असतो, हे सत्य जाणून पूर्ण मनापासून देवाची आपण सेवा केली पाहिजे. देवाची इच्छा काय आहे? आपलं तारण व्हावं, ही त्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे? आपण आपल्या जीवनामध्ये पवित्रतेने जीवन जगून पापापासून दूर राहावं, ही देवाची इच्छा आहे. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर बापा, तुझी इच्छा काय आहे ते तू आम्हाला दाखवलेलं आहेस. तू पाहत आहेस ही गोष्ट जाणून घेऊन आम्ही आनंदाने जगावं, ही तुझी इच्छा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहून तुझी स्तुती करावी, ही तुझी इच्छा आहे. आम्ही हे सर्व जाणून घेऊन त्याप्रमाणे करण्यासाठी तुझी कृपा तू आमच्यावरती कर. प्रभू, तुझं वचन वाचून त्यावरती मनन करून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आमच्यावरती कृपा तू कर. आम्हाला तुझ्या प्रतिमेसारखं बनण्यासाठी तुझी कृपा तू आमच्यावरती कर. त्यासाठी आम्हाला तुझ्या कृपेची आणि दयेची मदत पाहिजे. आम्हा सर्वावरती तुझा अनुग्रह कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो बापा. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.